हॅलो फ्रेंड, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत काळा घेवड्याची भाजी। काळा घेवडा म्हणतात कोणी याला श्रावणी घेवडा म्हणतात। तर हा श्रावण महिन्यात इझिली उपलब्ध होतो। तर बघू शकता असा हा घेवडा घेतलेला आहे। मी हा अर्धा किलो घेतलेला आहे। आपल्यानुसार आपण क्वांटिटी वाढवायची। जसं तुमच्या घरात 2 माणसं असतील तर पावशेर होऊन जातं, ठीक आहे। तर बघू शकता मी अर्धा किलो घेवडा घेतलेला आहे। हा बॉईल करून घेतलेला आहे। छान बॉईल केल्यामुळे काय होतं, इझी असं छान सॉफ्ट होतं। बघू शकता असा, नाही तर काय होतं बॉईल केला नाही ना तर तो कडक राहतो आणि भाजी फोडणी दिल्यावर अजूनच कडक होतं। तर असं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात आधी हिंग, आपण हिंग घेणार आहे। तेजपत्ता आहे, काळे मिरे आहेत, चक्री आहे, चक्री फूल म्हणतात त्याला, दोडे आहेत, विलायची, लवंगा, लसण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 उभ्या कापून, कढीपत्ता, कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि टोमॅटो पण एक मीडियम आकाराचाच घेतलेला आहे मी, आणि हे आपले स्पायसेस। तर चला स्टार्ट करूया। कढई गॅसवर ठेवलेली आहे मी, बघू शकता। तर तुम्ही हा जो काळा घेवडा आहे ना, हा सरसोच्या तेलमध्ये पण करू शकता, नाहीतर मग आपलं साधं रिफाईंड तेल कुठलं पण आपण जे वापरतो ना भाजीसाठी त्याच्यात पण करू शकता। जर सरसोच्या तेलमध्ये केलं तर खूपच छान टेस्ट येते याला। तर मी आज साध्याच तेलात करणार आहे आणि थोडंसं तूप ॲड करणार आहे। बघू शकता एवढं तेल घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपला पोहे खायचा चम्मच तूप टाकणार आहे। हे माझं घरगुती तूप आहे, मी व्हिडिओ बनवलेला आहे घरच्या साईपासून तूप कसं बनवायचं, लोणी तूप वगैरे। तर बघू शकता असं 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। तर आता आपण हे छानपैकी गरम होऊ देऊया। थोडं गरम झालं की त्याच्यात छान जिरं टाकायचं अर्धा चम्मच, छोट्या चम्मच आहे हे बघा, अर्धा चम्मच जिरं टाकले। छान तडतडलं की त्याच्यात अर्धा चम्मच मोहरी टाकूया। नंतर आपण 2 हिरव्या मिरच्या केलेल्या आहेत, चिरलेल्या आहेत उभ्या, त्या टाकूया। आता छान कढीपत्ता टाकूया, बघू शकता कढीपत्ता, आणि हे आपण जे स्पायसेस घेतलेले आहेत ते टाकूया। त्याला थोडं हलकंच गरम होऊ द्यायचं, नाही तर मग जळतं ते। आता आपण ॲड करूया लसण। लसण पण छान परतून घेऊया। तेल जास्त गरम झाल्यामुळे लगेच लसण परतलं जातो। आता ॲड करूया आपण कांदा आणि टोमॅटो तुम्ही सोबतच याच्यात टाकू शकता। याला पण छान परतून घेऊया। हे आणि त्याच्यात थोडं आपण हिंग टाकणार आहोत। बघू शकता एवढा हिंग घेतलेला आहे मी, अर्धा चम्मचपेक्षा पण थोडा कमी घेतलेला आहे। टोमॅटो आणि कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडं मीठ ॲड करूया। हे बघू शकता एवढं थोडंसं मीठ टाकत आहे, यानं काय होणार, कांदा आणि टोमॅटो लवकर आपलं शिजणार, सॉफ्ट होणार। बघा लगेच असं सॉफ्ट व्हायला स्टार्ट झालेलं आहे। आता आपण याच्यात स्पायसेस ॲड करूया। धनिया पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच,
हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, कांदा लसूण मसाला आहे हा 1 चम्मच, 1 चम्मच आणि थोडासा अजून घेतलेला आहे, आणि 1 चम्मच मी तिखट घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त स्पाइस आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता। याला छान आपण आता असं परतून घेऊया। बघू शकता। आणखी एक सांगेल, याच्यात हे परताना पाणी टाकायचं नाही, बिलकुलच पाणी टाकायचं नाही। कोणी कोणी म्हणते पाणी टाकायचं, छान परतून घ्यायचं नाही। पाणी टाकल्यानं काय होते, थोडी टेस्टची होते। तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने करून बघा। तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की कसं झालं आहे तुमचा घेवडा। बघा असे छान स्पाइसेस झालेले आहेत। आता आपण याच्यात ॲड करूया आपला घेवडा। मी कुठलंच पाणी ॲड केलेलं नाही, बघू शकता। थोडंसं घेवड्यासोबत आता तेच ॲड झालेलं आहे। छान याला परतून घेऊया। नंतर मीठ आधीच मी बॉईल करताना टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ मी थोडंच टाकणार आहे। यावरती आपण आता थोडी कस्तुरी मेथी टाकूया। आता जे आपण घेवड्याचं पाणी काढलेलं आहे ना, थोडंसं टाकायचं, जास्त नको, एवढं पण नको। तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। मला हे मुलांना डब्यात वगैरे द्यायचं असते ना, मग म्हणून मी थोडंच टाकलेलं आहे। बघा कोथिंबीर टाकूया वरून आता छान, आणि आता याला एक उकळी येऊ देऊया। बघू शकता जसं आपला छान घेवडा रेडी आहे। असं बघू शकता किती छान असं रेडी झालेलं आहे। बघू शकता असं छान रेडी झालेला आहे आपला घेवडा। बाजूला तेल पण हे निघत आहे, सुटत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल का ते पण कमेंट करून सांगा। जसा छान घेवडा झालेला आहे रेडी। तुम्ही याला भातासंग पण सर्व करू शकता। बघा मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये भात आणि घेवडा देत आहे, मुलांना खूप आवडतो। तशा प्रकारे कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। बाय।